न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। बाजार समिती सुरू पण कामगार मात्र उपाशीच अशी वेळ गेल्या 4 महिन्यांपासून आम्हा सर्व नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगारांवर येऊन ठेपली आहे। परंतु या सर्व परिस्थितीकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे। गेल्या 4 महिन्यांपासून हाताला काम मिळत नाही म्हणून माथाडी कामगार मेटाकुटीला आलेला आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांपासून लेवी प्रश्नावरून बाजार समितीत काम करणाऱ्या हमाल व मापारी यांची हमाली, मापाई व वाराईच्या रकमा कपात न करण्याचा बेकायदेशीर निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतल्याने आजपासून आमच्यावर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे। खरं तर लेव्हीची बाब न्यायप्रविष्ट असून आजही त्यावरचा निर्णय पूर्ण झालेला नाही। तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार तसेच माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कायद्यानुसार सरकारी तसेच खासगी बाजार समितीत काम करण्याचा अधिकार माथाडी कामगारांचा आहे। तसेच वाढत्या खासगी बाजार समितीमुळे सुद्धा बाजार समितीबरोबर कामगारांच्या उत्पन्नावर देखील परिणाम होतोय आणि त्याच अनुषंगाने खासगी बाजार समितीत देखील प्रचलित बाजार समितीत काम करणाऱ्या कामगारांचा अधिकार असतानाही खासगी बाजार समितीत देखील संचालक काम करू देत नाहीत। शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हमाली, मापाईच्या रकमा कपात करून या कामगारांच्या वेतनासाठी खरेदीदाराने कामगार मंडळात जमा कराव्यात अशी कायद्याने तरतूद आहे। तसेच या संदर्भात पणन संचालक, सहाय्यक निबंधक, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त तसेच उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी आदेश दिले आहेत व अनेक बैठका घेऊन काही पर्याय सुद्धा व्यापाऱ्यांना देण्यात आलेत। परंतु निकाल काही असला तरी मजुरीवरील लेव्ही आम्ही भरणारच नाही व शासन लेव्ही वसूल करेल म्हणून आम्ही मजुरी कपात करणार नाही असा असंविधानिक निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे। व्यापारी वर्गाच्या आडमुठे धोरणामुळे नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगार रोजगारापासून वंचित झाले आहेत। तसेच कुठल्याही आदेशांना न जुमानता व्यापारी आजही निर्णयावर ठाम असल्याने बाजार समितीतील व्यवहार चालू आहेत। परंतु हक्काचे काम न मिळाल्यामुळे माथाडी कामगार मात्र उपाशी आहे। यावर तात्काळ तोडगा न काढल्यास व ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन हे अधिक तीव्र करण्यात येईल। च्या हक्काच्या कामासाठी या ठिकाणी साखळी उपोषण नियोजित केलेलं आहे। कारण 1 एप्रिलपासून तर आजतागायत आज 31 जुलैपर्यंत आमच्या नाशिक जिल्ह्यातील माथाडी कामगारांना प्रचलित पद्धतीने जे काम मिळत होतं ते बंद झालेलं आहे। म्हणून आम्हाला आमचं हक्काचं काम मिळालं पाहिजे, हक्काची मजुरी मिळाली पाहिजे, प्रचलित पद्धतीने काम मिळालं पाहिजे। त्यासाठी आमच्या युनियनच्या वतीने हा जो साखळी उपोषणाचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या इथं साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहोत। आणि त्याच्याही पुढे जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन स्वीकारू, तीव्र आंदोलन, तीव्र लढा उभारू असं आमच्या युनियनच्या वतीने मी बोलतोय। सगळ्यांना ह्या धकाधकीच्या जीवनात जो कामगार आहे तो भूमिहीन आहे, शेतमजूर आहे, दलित आहे, आदिवासी आहे, सर्व स्तरातील कामगार या क्षेत्रात 40 ते 45 वर्षापासून काम करत आहेत। परंतु माथाडी कामगारांचा लेव्हीचा प्रश्न उद्भवल्यामुळे कालांतराने व्यापारी वर्गाने लेव्हीची रक्कम देणे टाळाटाळ केली। म्हणून युनियनने, कामगार युनियनने माथाडी बोर्डाने कोर्टात दावा करून कामगारांच्या बाजूने निकाल लागला आणि व्यापाऱ्यांना बोर्डाने नोटीस दिल्या की कामगारांची लेव्हीची रक्कम तुम्ही बोर्डात भरावी। परंतु व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची मजुरीची रक्कम, लेव्हीची रक्कम न भरता त्यांच्या पद्धतीने प्रत्येक बाजार समितीला ठराव करून घेतला आणि बाजार समितीच्या संचालकांना निवेदन दिलं की आम्ही आजपासून 1 एप्रिलपासून ह्या कामगारांची जी मजुरी आहे, शेतकऱ्यांकडून जी कपात करून देतो ती मजुरी आम्ही कपात करून देणार नाही। आणि त्या दिवसापासून जवळजवळ 1 एप्रिलपासून आजतागायत 31 जुलैपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची मजुरी ह्या व्यापाऱ्यांनी कपात करून दिली नाही। परंतु माथाडी कायदा अस्तित्वात असतानासुद्धा व्यापारी वर्ग मात्र DDR असतील, जिल्हाधिकारी असतील,
पणन संचालक असेल, कोर्ट असेल, यांचे नियम मात्र यांचे आदेश धाब्यावर बसवतात आणि एक प्रकारे फक्त शेतकरी आमचा दाता आहे या उद्देशाने कामगारांना त्यांच्या हक्काच्या मजुरीपासून दूर ठेवत आहेत. म्हणून आत्तापर्यंत हा किळसवाना प्रकार कामगारांनी सहन केला, परंतु आता कामगारांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे. कामगारांना न्याय मिळावा ही अशी अपेक्षा मी सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो.